सर्पदंशानंतर न डगमगता हातात जिवंत साप पकडून महिला पोहोचली ग्रामीण रुग्णालयात। नमस्कार, मी रिया पवार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आणि ही बातमी आहे नांदेड जिल्ह्यातून। पाहूया सविस्तरपणे। शेतात काम करत असताना सापाने दंश केल्यावर भल्याभल्यांची गाळण उडते। मात्र नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील गोलेगाव येथील एका 60 वर्ष महिलेने जीवाची पर्वा न करता चक्क दंश करणाऱ्या सापाला हातात पकडून थेट रुग्णालय गाठले। सुशीलाबाई श्रीरंग वाघमारे असे या धाडसी महिलेचं नाव असून त्यांच्या या अद्भुत धैर्याची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात होते आहे। मिळालेल्या माहितीनुसार लोहा तालुक्यातील गोलेगाव येथील रहिवासी असणाऱ्या सुशीलाबाई वाघमारे या नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत होत्या। काम करत असताना अचानक एका विषारी सापाने त्यांच्या पायाला दंश केला। सापाने चावा घेतल्यानंतर तो तिथून पळून न जाता सुशीलाबाईंच्या अंगाला गुंडाळून बसला। अशा अत्यंत भीतीदायी परिस्थितीतही सुशीलाबाई अजिबात डगमगल्या नाही। त्यांनी अत्यंत शांत डोक्याने विचार केला आणि डॉक्टरांना सापाची ओळख पटवता यावी, जेणेकरून अचूक उपचार होतील या उद्देशाने त्यांनी ते जिवंत सापाला एका हाताने घट्ट पकडून ठेवले। रुग्णालयात उडाली एकच तारांबळ। सापाला हातात पकडलेल्या अवस्थेत सुशीलाबाईंनी तात्काळ कंधार येथील ग्रामीण रुग्णालय गाठले। एका 60 वर्षाच्या वृद्ध महिलेच्या हातात जिवंत साप पाहून रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, उपस्थित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक काही काळ प्रचंड अवाक झाले आणि रुग्णालयात एकच खळबळ उडाली। रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने कोणतीही वेळ न दवडता सुशीलाबाईंना तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल केले। त्यांच्यावर सर्पदंश प्रतिबंधक उपचार सुरू केले। डॉक्टरांच्या तत्परतेमुळे सुशीलाबाईंची प्रकृती आता धोक्याबाहेर असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे। अंधश्रद्धेला फाटा देण्याचे सुशीलाबाईंचे आवाहन। उपचारानंतर प्रकृतीची सुधारणा झाल्यावर सुशीलाबाईंनी ग्रामीण भागातील महिला आणि नागरिकांना मोलाचा संदेश दिलाय। त्या म्हणाल्या, शेतात काम करताना अशा दुर्घटना घडू शकतात, पण सर्पदंश झाल्यावर कुणी घाबरून जाऊ नये। सर्वात महत्त्वाचे म्हणजे झाडफूक, देवऋषी किंवा तंत्रमंत्र अशा अंधश्रद्धांच्या मागे लागून आपला मौल्यवान वेळ वाया घालवू नका। सर्पदंश झाल्यावर तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात जा, डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या, तरच जीव वाचू शकतो। परिसरात कौतुकाचा वर्षाव। ग्रामीण भागात आजही सर्पदंश झाल्यानंतर अनेक जण योग्य उपचारांऐवजी अंधश्रद्धेचा आधार घेतात, ज्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागतात। अशा परिस्थितीतही सुशीलाबाईंनी दाखवलेले धाडस, प्रसंगावधान आणि विज्ञानावर ठेवलेला विश्वास यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होते। संकट समयी धीर न सोडता तातडीनं वैद्यकीय मदत घेणं किती गरजेचं आहे याचा एक आदर्श सुशीलाबाईंनी समाजासमोर ठेवला आहे। असेच घटनांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आयकॉन दाबायला रिपीट। अशाच घटनांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। औषध तुमचं नाव काय आहे आणि आज जो तुमचा सोबत प्रसंग घडला, तुम्ही जे सापाला एवढं धैर्य दाखवून या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये घेऊन आला, सर्वात अगोदर तुमचं नाव काय आहे, कुठे राहता? सुशीलाबाई श्रीरंग, गोलेगाव, राहणार विजयगडला राहतो। आज आपण शेतीकडे काम करण्यासाठी गेलो होतो, शेतामध्ये नेमका काय प्रसंग घडला? शेतामध्ये ट्रॅक्टरवाल्याला बोलवाय गेलो आणि मुगाचं ट्रॅक्टर, त्याने मला उद्या पेरून देतो। माझं म्हणणं इकडे गेले, मला देते 4 वाजता पेरून, म्हणून मी थांबलो की मग मी झोपी गेलो खोपी मध्ये। मग तिकडून आलं की बोटाला धरलं की मग मी मुंडकं धरलो त्याचं सापाचं। मग मुंडकं धरलो की मग हे हात धरलो बोट काढून। मग मला भीती वाटली नाही, मी मरू जा म्हणून मी धरलो। एवढं असं धाडस कसं झालं सापाला धरताना? अनेक महिला ज्या आहेत ते घाबरतात। ते मला घाबरायचं नाही, मला का माझ्यावर अत्याचार इतकी झालं। माझ्या बायानं मला कोर्टात घातला 7 वर्ष, माझी जिंदगी अशी का म्हणून। तुमच्याकडे अनेक महिला शेतामध्ये काम करत असतात, तुम्ही आज जे साप धरून आले, एवढं धाडस दाखवले, तुम्ही इतर महिलांना तुम्ही काय सांगणार आहेत? असं जर त्या ठिकाणी साप आला तर त्यांना आव्हान काय करणार? इतर महिला डर होत्या, आम्ही डर नाही होत। त्यांना आव्हान काय करणार? जर साप ज्यावेळेस चावला त्यावेळेस तुम्ही घेऊन या, असं काय सांगणार आहे? चावलं तर बी मी घाबरलो नाही, बोट तोंडातून काढलो, करप राहू ना धामीन राहू। दुसऱ्या महिलांना तुम्ही काय सांगणार आहे? महिलाला धट राहा, हे करा, चांगलं राहा, धट राहून हे करा, लिहायचं नाही सर्पाला असं।